गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की खाण्यापिण्यामध्ये जाणारा दिवस. तर आज आमचं तसंच काहीसं झालं होतं. पूर्ण व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला दिसेलच. आज काही दुसरं केलंच नाहीये. नुसतं खायचं, प्यायचं आणि आराम करायचा. बस एवढंच. जाऊ दे हो, एक दिवस चालतंय हे सगळं. त्यामध्ये बघा सकाळी उठल्यानंतर बाकीची कामं झाली आणि उपमा बनवला होता ब्रेकफास्टसाठी. समर्थ पण खूप आवडीने खातो म्हणून सगळ्यांसाठी होतो म्हणून उपमाच बनवला. त्याला दूध वगैरे प्यायला दिलं. आणि एक पार्सल येणार होतं, ते रिसीव्ह केलं. त्याच्यानंतर बघा इथे खाण्यापिण्यामध्ये दिवस आता सुरुवातच झालेली आहे इथून. तर इथे आधी मका बॉईल करून घेतला होता, तो खाल्ला आणि त्यानंतर डायरेक्ट रात्रीचं जेवण. अचानकच म्हटलं चला चपाती भाजी रोज-रोज काय खायची. म्हटलं आज संडे आहे तर छान असं आप्पे, डोसे असं काहीतरी करूया. तोपर्यंत विदू बोलली, "मम्मा भात ना आहे ना, तर मी ना फ्राईड राईस बनवते." म्हटलं, "ठीक आहे बाई, तू बनव." मग ती फ्राईड राईस बनवायला घेतले. मी इथं आप्पे बनवत होते आणि आप्पे डोसे असले की चटणीचं काम हे इकडं असतं. तर इकडे ते नारळ फोडून आपलं चटणीसाठी लागणारं तयारी करत होते. समर्थ तो त्याचं काम करत होता, की काही पण भेटू दे, गाडी, गाडी, गाडी करत बसायचं. तर म्हटलं ठीक आहे, तो त्याचं काम करू दे, आपण आपलं करूया. इथे आप्पे छान बनवायला घेतले होते. एक साइडून छान भाजत आले आणि हे जे भांडं आहे ना, ह्याचं ना नॉनस्टिकपणा जो असतो, तो खूप कमी झालाय. त्याच्यामुळे होईल की नाही याचं हे नव्हतं. फक्त डोसेच बनवायचे होते, पण विदूला आप्पे खायचे होते. म्हटलं ठीक आहे, ट्राय करूया. पण खरंच सांगते खूप छान झाले. लगेच काय असं म्हणजे खूपच खराब झालं होतं भांडं असं नाही. आपण कधी-कधी बघूनच फक्त विचार करतो नसेल होणार, पण ट्राय केल्यानंतर समजतं की हां बाबा होतंय ह्याच्यामध्ये. तर त्यानंतर बघा डोसे पण बनवायला घेतले आणि ते छान असे पेपर डोसे असतात ना, ते बनवायला घेतले. हे पेपर डोसे ना विदूच्या पप्पांना आवडतात आणि मला म्हणायला गेलं तर मला एकदम ते स्पॉन्जी टाईप असतात ना, ते आवडतात. गरम-गरम ह्या लोकांना आधी खायला दिलं. समर्थ बघा कसा वाकून खात होता. लगेच 2 मिनिटं नाही झाली की लगेच येतो मम्मा काय करते बघायला किचनमध्ये. त्यानंतर माझा पण डोसा म्हणजे डोसे बनवून घेतले आणि एन्जॉय केली. चलो